नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे रिझल्ट अर्थात निकाल हे आता लागण्यास सुरुवात झालेली आहे. काही कोर्सचे रिझल्ट लागलेले आहेत, काही कोर्स रिझल्ट लागणे बाकी आहे. व्हिडिओच्या थंबनेल वरून आपण जाणले असणारच आहात की रिझल्ट जर PRN नंबर वगैरे टाकून जसं या ठिकाणी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट या ठिकाणी तुम्ही पाहता. या ठिकाणी रिझल्टचं सेक्शन आहे. समजा या ठिकाणी रिझल्टचं तुमचा दिसत नसेल तर एक अल्टरनेट मेथड म्हणजे एक पर्यायी पद्धत मी आपणास सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बाळासाहेब काकडे, स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं राज बॉटनी या YouTube चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेल की हा व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहावा. कारण काय होतं, बरेचसे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवतात ते प्रश्न केवळ व्हिडिओ पूर्ण न पाहिल्यामुळे उद्भवतात. बरेच या आधीचे जे व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये असेच प्रश्न आहेत. ते प्रश्न व्हिडिओ पूर्ण न पाहिल्यामुळे ते प्रश्न निर्माण होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कृपया हा व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावं, कारण नवीन अपडेट मी घेऊन येतच आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपला रिझल्ट चेक करण्याची अल्टरनेट मेथड, एक दुसरा पर्यायी पद्धत आपला रिझल्ट चेक करण्याची. तर या ठिकाणी डॉक्टर बामू डिजिटल युनिव्हर्सिटी ही वेबसाईट, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट. तर या ठिकाणी जे लॉग इन हिअर जे आहे त्या लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर हे असा एक इंटरफेस या ठिकाणी जनरेट होते, अशी विंडो जनरेट होते. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे, स्टुडंट आहे. तर आपण विद्यार्थी असल्या कारणाने स्टुडंटवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा PRN नंबर अर्थात युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर उदाहरणादाखल मी एक PRN नंबर एंटर केलेला आहे, पासवर्ड सुद्धा एंटर केलेला आहे. तर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे एक इंटरफेस या ठिकाणी जनरेट झालेले आहे. तर या ठिकाणी दिसते जसं तुम्ही विलिंगनेस फॉर्म भरत असताना तुमचा PRN नंबर आणि पासवर्ड टाकला तर सेम प्रोसिजर अशी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ABCDEFHI. तर या ठिकाणी जे ई जे आहे ह्या ई सेक्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ई सेक्शनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली यायचंय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिझल्टचं या ठिकाणी सेक्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या रिझल्टवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. रिझल्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सगळ्या सूचना आहे. स्टुडंट कॅन नॉट सीक ऍडमिशन टू हायर कोर्स पार्ट टर्म ऑन बेसिस ऑफ रिझल्ट इन्फॉर्मेशन डिस्प्ले. तर बघा, प्रोग्राम रिझल्ट मीन्स ओव्हरऑल रिझल्ट इन द एंटायर प्रोग्राम. तर हे वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर सगळ्यात खाली जे आहे एक्झाम इव्हेंट, एक्झाम इव्हेंट आपल्याला सर्च करायचा आहे. या ठिकाणी आपली जी एक्झाम झाली होती ऑक्टोबर 2020 मध्ये, जी एक्झाम मार्च एप्रिल 2020 मध्ये होणार होती ती एक्झाम ऑक्टोबर 2020 मध्ये झालेली आहे. या ठिकाणी ऑक्टोबर 2020 तर काही दिलेले नाहीये. तर या ठिकाणी फक्त मार्च एप्रिल 2020 एवढं दिलेलं आहे. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, मार्च एप्रिल 2020 वर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर सर्च वर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, सर्च वर क्लिक केल्यानंतर बघा मार्च एप्रिल 2020 चे जे काही रिझल्ट राहिले होते एक्स विद्यार्थ्याची, FY BSc सेकंड सेमिस्टर, FY BSc फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट, सीट नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि टर्म रिझल्ट स्टॅटस या ठिकाणी व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते रिझल्ट पाहायला मिळतील. तुम्ही पाहू शकत असाल या ठिकाणी बघा, जे रिझल्ट डिक्लेअर होण्याची डेट आहे सगळ्यात खाली, रिझल्ट डिक्लेअर ऑन 30 नोव्हेंबर 2020, म्हणजे 30 नोव्हेंबरला हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही मार्क सुद्धा पाहू शकता. इंग्लिश, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी या विषयाचे मार्क आहेत हे. तर हे PPPEC या सगळ्याचे जे काही रिमार्क आहे याच्या सगळ्याचे जे शॉर्ट फॉर्मचे जे लॉंग फॉर्म आहेत
या ठिकाणी जे एएम आहे, एसी आहे, यूसी आहे, यूए म्हणजे युनिव्हर्सिटी असेसमेंट म्हणजे विद्यापीठाने चेक केलेले पेपर. आरआर जर असेल तुमच्या रिझल्ट या ठिकाणी रिझल्ट या आरआर संदर्भात मी अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. पी असेल तर पास. त्यानंतर जर एक्स आलेला असेल या ठिकाणी रिमार्क मध्ये एक्स तर त्याचा अर्थ असतो पास्ट अपीअरन्स. ई असेल ते एक्झम्प्टेड म्हणजे तुमची एका ठराविक क्रायटेरिया मधून सुटका झालेली एक्झम्प्टेड. एटीकेटी अलाउड टू कीप टर्म हे तुम्हाला माहित असल्यास. एम असेल परफॉर्मन्स कॅन्सल या ठिकाणी जर एम आलेला असेल तर परफॉर्मन्स कॅन्सल. डी असेल डिटेड पीएनओ पेपर नॉट ऑप्टेड. ईएसबी एक्सप्लिसिटी होल्ड बॅक म्हणजे असे वेगवेगळे या ठिकाणी शॉर्ट फॉर्म या रिमार्क मध्ये येतात किंवा स्टॅटस मध्ये येतात. तर कृपया जे काही तुम्हाला हे शॉर्ट फॉर्म आलेले त्याचं लॉंग फॉर्म या ठिकाणी खाली आहे. तर या ठिकाणी आणखी दिले डिस्क्लेमर दिस मार्क्स ग्रेड्स अँड रिझल्ट इन्फॉर्मेशन इज प्युअरली अ प्रोव्हिजनल स्टेटमेंट ऑफ मार्क्स अँड ग्रेड. जे प्रोव्हिजनल आहे तात्पुरते आहे. दिस प्रोव्हिजनल स्टेटमेंट शॅल नॉट बी युज्ड फॉर एनी अदर पर्पज अदर दॅन ऍडमिशन. म्हणजे जर तुम्हाला ऍडमिशनच्या व्यतिरिक्त जर आता समजा थर्ड इयरचा रिझल्ट लागला असेल तर थर्ड इयरच्या बेसिसवर तुम्ही एमएससी ला ऍडमिशन घेऊ शकता किंवा कुठल्याही पीजी कोर्सला ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. तथापि नोकरीसाठी हे स्टेटमेंट ऑफ मार्क वापरणे म्हणजे वापरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल मार्क मेमोची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर कन्सर्न फॅकल्टी कॉलेज ऍडमिटिंग द स्टुडंट मस्ट व्हेरीफाय द ट्रू स्टेट ऑफ दिस प्रोव्हिजनल रिझल्ट फ्रॉम. जर तुम्ही नोकरीला हे जो मार्क मेमोचे रिझल्ट म्हणजे या मार्क मेमो जो आहे या ठिकाणी जर दिसत आहे याची जर तुम्ही प्रिंट काढून जर गेला तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. इन केस ऑफ एनी क्युरी प्लीज कॉन्टॅक्ट युनिव्हर्सिटी ऑथॉरिटी फॉर फर्दर क्लॅरिफिकेशन. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विद्यापीठाची जी ऑथॉरिटी आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो ही अल्टरनेट मेथड मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. पुन्हा एकदा ही अल्टरनेट मेथड मी तुम्हाला नीट समजण्यासाठी दाखवतो. तर बघा तुमचा पीआरए नंबर आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी विचारत आहे पीआरए नंबर आणि पासवर्ड. आता या ठिकाणी लॉग इन आपल्याला करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जो ई सेक्शन जो आहे ह्या ई सेक्शन आपल्याला क्लिक करायचा आहे. त्या ई सेक्शनच्या सगळ्यात खाली रिझल्ट नावाचं बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक्झाम इव्हेंटवर मार्च एप्रिल 2020 पुन्हा सर्च. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे एक्झाम दिलेले आहेत पर्टिक्युलर विद्यार्थ्यांनी त्याचा हा रिझल्ट व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो रिझल्ट पाहायला मिळेल आपापले. तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली कुठलाही समजा विद्यापीठाच्या वेबसाईटवर रिझल्ट या पोर्टल खाली तुमचा रिझल्ट जर चेक होत नसेल किंवा रिझल्ट लागला नसेल किंवा कुठलीही अडचण तुम्हाला रिझल्टच्या बाबतीत आली असेल तर या ठिकाणी लॉग इन होऊन तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. जसं आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे या ठिकाणी जे रिझल्ट आहे रिझल्टवर आपण क्लिक करत होतो. रिझल्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेली जी माहिती जी असायची ती विचारलेली माहिती म्हणजे एक्झामचा इव्हेंट पीआरए नंबर आणि हा कॅप्चा कोड आपण टाकत होतो. तर कदाचित तुमच्या स्वतःच्या लॉग इन वरून या ठिकाणी जे लॉग इन आहे स्वतःचा तुमचा आयडी आणि पासवर्ड जो असणार आहे आयडी म्हणजे तुमचा पीआरए नंबर आणि पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ तर ती टाकून सुद्धा तुम्ही तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा संदर्भात रिझल्टच्या संदर्भामध्ये जे जे काही अपडेटेड व्हिडिओ आहे ते सगळे अपडेटेड व्हिडिओ मी आपणासमोर लाईव्ह प्रूफ सह घेऊन येत आहे. तथापि काही विद्यार्थी विचारत आहेत सर विद्यापीठामध्ये रिझल्ट लावण्यामध्ये खूप डिले होत आहे. बरोबर आहे. काही विद्यार्थी विचारतात यामध्ये तुम्ही स्वतःहून लक्ष घाला याकडे लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या विद्यापीठामधला मी कुठलाही ऑथराइज्ड किंवा ऑथॉरिटी नाहीये. जे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जे काही सर्क्युलर निघतात त्या सर्क्युलरचा अभ्यास करून जी माहिती मला उलगडते ती माहिती मी आपणा समोर सादर करत असतो आणि ते लाईव्ह प्रूफ सह मी सादर करत असतो. त्यामुळे तुमचा रिझल्ट लागला नसेल अल्टरनेट मेथड मी सांगितलेली आहे. तरी सुद्धा रिझल्ट जर लागला नसेल तर कृपया तुम्ही थोडा धीर धरावा. 1-2 ते 3 दिवसामध्ये रिझल्ट सगळ्या कोर्सचे लागत आहे. तुमच्या कोर्सचा सुद्धा रिझल्ट लागणारच आहे. तथापि काही विद्यार्थ्यांना जर अडचणी असतील तर अडचणी
तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आणखीनही विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व चॅनलवर नवीन असाल तर कृपया राज बॉटनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.